तर इकडं दिवस उगून वर आलेला आहे आणि शेण भरपूर पडले। तर मित्रमंडळींनो, तर सकाळ सकाळची वेळ आहे, सकाळचे 7 वाजलेत, दिवस उगून भरपूर वर आलेला आहे आणि आता मी लागले स्वयंपाक करायला। कुकरमध्ये टाकल्या पण तुरीची डाळीची भाजी करायची आपल्याला आज। किचन वाटा स्वच्छ धुवून घेतलाय। इकडं डाळ शिजोपर्यंत मी आता पीठ मळून घेते। इथं शिगडीवर ठेवलं होतं दूध तापायला, दूध चांगलं उकळायला लागले। कुकरला डाळ टाकली होती तर शिजली डाळ। आता फोडणी देऊन घेते। इथं पाणी गरम केलंय थोडंसं भाजीला। पीठ पण मळून झालं माझं आणि भाजी फोडणी दिली। आता इथं शिगडीवर भाजी होती तोपर्यंत इकडं मी चपात्या करून घेणार आहे। आता तवा ठेवलाय तापायला, लाटून घेते पटापटा। ते झालंच आता माझं आणि आवरून घेते आता पटकन भांडी ती घासून। चला, भांडी घासून झाले ते आता आणि आता वाजले त्या 12। उशीर झाला भरपूर भांडी घासायला पण। तर झाले ते आता भांडी घासून, ऊन भरपूर पडले आणि आता करायचेत मला कपडे इस्त्री। तर इस्त्री करून घेते कपडे आता। कपडे इस्त्री करून झालते आणि थोडीशी हातावर मेहंदी पण काढली आणि लगेच धुवून टाकली। आणि आता जायचं आपल्याला शेळीला घास कापायला। तर जाऊया, चला। 2:30 वाजले आता, आपल्याला परत 6-7 वाजता जायचं हळदीला। तर शेळ्यांचं पण बघावं लागतं, त्यांना पण गवत आणून टाकावं लागते। मामा गेले तिकडं लग्नाला दुसरीकडे, तर काढून ठेवते आता। आधी घास कापायचा आणि मग परत वर माळावर जाते गवत कापायला। चला मग आधी घास कापून येऊ, शर्ट घेते। तर आले आता डाळिंबीमध्ये आणि गवत काढायला सुरुवात केली इकडं। चला गवत काढून घेऊ आता। तर इथं थोडंसं गवत काढून रचलंय आणि आपल्याला तेवढंच काढायचंय गवत, म्हणजे आताच्याला होऊन जाईन सगळ्या शेळ्यांना। चला काढून घेऊ, 4 वाजत आले ते आता। परत आपल्याला लवकर उरकून जायचं आपल्याला हळदीला, त्यामुळं पटापटा काढावं लागेल आता। गवत भरपूर झाले डाळिंबीमध्ये, काल होतं हे नाही पण आज काय नाही, तर आज मी एकटीच आहे। चला काढूया गवत। तर इथं एक गटुडं काढलंय आणि वरच्या वॉलमध्ये एक गटुडं काढलंय। काल काढलं होतं तिथं एक गटुडं काढून ठेवलंय, ते काय उचलं ना मला, म्हणून मी तिथं बांधून ठेवलं एकटीला। तर इथं असं बांधून ठेवलं दुसरं, आता ती घेऊन जाते त्या घरी। उचलतं ही थोडंच आहे आतापुरतं आणि उद्याच्यासाठी पण काढलं, कारण का उद्या लग्नाला लवकर जायचं आहे आपल्याला। चला आता घेऊन जाते घरी बांधून, ताण लागली भरपूर, पाणी नव्हतं आणलं। तर इथं 6:30 वाजलेले आहे, दिवस चांगला मावळून गेलेला आहे आणि वातावरण कसं झाले बघा, एकदम आभाळ आले आणि वारं सुटले भरपूर। इकडे बघा आभाळ आले आणि वारं पण सुटले। गुरांचं बघून झाले आता, वारं कावदानाच्या आधी सगळं बघून घेतले, कारण का परत पाऊस जर आला अचानक तर गुरांना वैरण खायला येत नाही। आणि वैरण पाणी सगळं झालं गुरांचं। शेळ्यांना पण गवत टाकले, खाऊन आता बसले ते काय शेळ्या। तर 8 वाजले ते आता आणि माझं आवरून झालंय सगळं। आता ह्यांचंच राहिले, राधाला पुढे दिले वर्षापाशी कपडे। तर आम्ही निघालो आता हळदीला। हळदीला जरा उशीरच होणार आहे, कारण का वारं कावदान सुटले थोडंसं, पण चला जायचं आता आवरून।
आज झाला तर फक्त ह्यांनीच राहिलं आवरायचं. ह्याने गेलं तर मुरगासावर. चला जाऊया आता. आता आम्ही दोघंच राहिले मागं आणि चाललोय आता. दार लावते. आता पोचलोय कार्यालयापाशी. माऊली मंगल कार्यालय इथं. त्या कार्यालयापाशी आता आपण पोचलोय. थोड्याच वेळात हळदी सुरू होते ना. दादा येऊन आमच्या आधी थांबला. आम्हाला उशीर झाला जरा. आमच्यावर धरून काय उपयोग नाही तिकडे. हळदी चालू आहे पण घरचं पण बघावं लागते. मोटर चालू करायला गेलत हिने म्हणून थांबलं. मुरगास करायला गेलत. चला झाला असेल कार्यक्रम चालू झाला नाही का. तर इथं मुलं पुढं कपडे देऊन तयार झाली होती. राधा कुठे कुठे दाखवतो का मला. अजून हळदी चालू व्हायची ते. छान छान राधा तयार झाली. कोणी केलं तयार. काकी नाही हाय की आणली की. चल ये आतमध्ये. तर इथं मुलं तयार होऊन बसलेत. तर इथं साखरपुड्याच्या आणि पत्रिका पूजनाच्या कार्यक्रमासाठी नवरी मुलीला ताबडतोब स्टेजवरती घेऊन यायचे. तसेच हारतडे आणि सावंत यांच्या घरातील एक एक पुरुष मंडळी पूजेसाठी स्टेजवरती यायचंय. चला नवरी मुलीला साखरपुड्याच्या आणि पत्रिका पूजनाच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर. साखरपुड्यासाठी नवरी बाहेर आली आता. तर इकडं नवदेवाचं पण आता आगमन झालंय साखरपुड्यासाठी. आता थोड्याच वेळ साखरपुडा झालाय आणि आता आम्ही जेवण करायला आलो. आता हळदी लागायची. जेवणामध्ये आहे सांबार भात, शिरा, मँगो फ्लेवर शिरा आहे. राधा शिरा आवडला तुला. आवडला ना. घ्यायचा ना मग. शिरा दे ना तिला. आमची आणि इकडं हळदीसाठी चौक भरायला. बघा किती छान चौक भरलाय. तर इथं हळदीसाठी नवरी आली. नवरीचं तयार झालंय. कार्यक्रम चालू झालाय आता आणि चाललोय आता आम्ही हळदी लावायला. इथनं हलू नको. सगळं दिसलं पाहिजे असं. आजी आजीला इकडे बघू ना. आजी आजी इकडे बघ. ओके लग्नाबाई ती नवरी दिसत नाही. नवरी दिसत नाही काय. दिसली का. बरोबर. समोर बघा इथं.